मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीमध्ये जायचे। सत्तेमध्ये सहभागी होताना दादांच्या शहांसोबत 10 बैठका, पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजित दादांचीच माहिती। महाराष्ट्राबाबतचं कपट कधीपासून सुरू होतं हे आता कळू लागलंय। अजितदादा आणि शहांसोबतच्या छुप्या बैठकांवरून राऊतांचा टोला। सरकार नीट सुरू असताना शिळ्या कढीला ऊत देण्याचं कारण नाही। अजितदादा शहांच्या छुप्या बैठकांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। माहितीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित, आम्ही सन्मानजनक जागा लढणार, अजित पवार यांची माहिती। माहितीमध्ये अजित पवारांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय, रोहित पवारांचा टोला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांची समित कदम नावाच्या व्यक्तीकडून ऑफर, माझ्याकडे समित सोबतच्या भेटीचे व्हिडिओ, अनिल देशमुखांची टाइम्स ऑफ इंडियाकडे माहिती। अनिल देशमुखांनी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनी मदत करण्याची विनंती केली, याच्याशी फडणवीसांचा संबंध नाही, समित कदम यांची प्रतिक्रिया। अनिल देशमुख खोटे नॅरेटिव्ह सेट करत आहेत, देशमुखांनी पुरावे दिल्यानंतर माझ्याकडील क्लिप्स उघड करेन, फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाशी प्रतिक्रिया देताना देशमुखांना इशारा। वैद्यकीय कारणांसाठी मिळालेला जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावं, भाजप आमदार परिणय फुके यांची मागणी। अनिल देशमुख नवीन स्टोरी लिहित आहेत, जेलमधून येऊन इतके दिवस झाले, देशमुख आत्ताच का बोलताय, संजय सिरसाट यांचा सवाल। राज ठाकरेंकडून पुण्यामधील निंबजनगरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी, सरकारनं नुकसान भरून दिलं पाहिजे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये मनसे 8 विधानसभा लढवणार, हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल, मनसेच्या साईनाथ बाबर यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या पुण्यामधील कार्यक्रमाला अजित पवार गटाचा आमदार चेतन तुपे शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर, हा कार्यक्रम राजकीय नव्हता, तुपे यांची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेल यांची भेट घ्यायचे, संजय राऊतांचा आरोप। प्रतिनिधींना एखादी गोष्ट मान्य असेल मात्र जरांगेंना मान्य नसते, त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला जरांगेंनी यावं, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही नाही, सरकार भूमिका बदलताय, जरांगेंचा चंद्रकांत पाटलांना उत्तर। विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे फडणवीस अजित पवार यापैकी कुणीही मुख्यमंत्री नसणार, वेगळंच नाव समोर येईल, संजय राऊतांचा नेमका रोख कुणाकडे, चर्चांना उधाण। ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतानं पदकाचं खातं उघडलं, नेमबाजीमध्ये भारताच्या 22 वर्षीय मनू भाकरला कांस्य पदक, 221.7 गुणांसह मनू भाकरनं कांस्य पदकावर नाव कोरलं। चंद्रपूरमधील झरपट नदीला पूर, पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, सुदैवानं कारमधील दोघांचाही जीव वाचला। नागपुरातील चिखलापार गावातील पुरावरून ट्रक वाहून गेला, ट्रकमध्ये 2 जण असल्याची गावकऱ्यांची माहिती, वाहून गेलेल्या ट्रकचा शोध सुरू। पुण्यातील पानशेत धरण 95% भरलं, धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये 4480 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू, जलसंपदा खात्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणही 93% भरलं, धरणामधून 15297 क्युसेकनं गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। भंडाऱ्यातील खातरोड मार्गावर अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलं, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम। रायगड आणि साताऱ्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी येलो आणि पुणे आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी।